Morning, all of you. Let's start our next question. Factor responsible for the growth of mutual fund. In last lecture, we will discuss about what is mean by mutual fund, its feature and types. Right? हे क्वेश्चन आपण ऑलरेडी लर्न केलेले आहे. नाही आपण काय बघितलं होतं इंट्रो मध्ये, म्युच्युअल फंड ही अशी एक मेथड आहे कंपनीसाठी जी म्युच्युअल फंडच्या हेल्पने कंपनी कॅन इझिली राईट ह्यूज फायनान्स, इथे मोठ्या प्रमाणावरती फायनान्स कलेक्ट करण्याचं काम कंपन्या करू शकतात. कारण यामध्ये छोटे छोटे स्मॉल इन्व्हेस्टर येऊन काय करतायत तर इन्व्हेस्टमेंट करतायत आणि ह्यूज फायनान्स क्रिएट करतायत. देन जर जास्तीत जास्त म्युच्युअल फंडची ग्रोथ व्हायची असेल तर त्याच्यासाठी कोणते फॅक्टर महत्वाचे आहेत तर त्या बेसवरती आपण आजचं क्वेश्चन लर्न करणार आहोत. सो फर्स्ट, मॉनिटरी बेनिफिट्स. मॉनिटरी बेनिफिट्स बेसिकली आपण कोणत्या सोर्स मध्ये इन्व्हेस्ट करू ज्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त मॉनिटरी बेनिफिट्स असेल. मॉनिटरी बेनिफिट्स मध्ये काय सांगायचं इथे, मॅक्झिमम रिटर्न. जर तुम्ही म्युच्युअल फंडच्या थ्रू मॅक्झिमम रिटर्न इन्व्हेस्टरना दिला तर डेफिनेटली ते काय करतील, म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करतील. सो म्युच्युअल फंड ऑफर सेव्हरल रिटर्न टू द इन्व्हेस्टर सच ॲज पेमेंट ऑफ dividend, distribution of capital gain and increase in value of net asset value. So growth and return of the mutual fund induce the investment towards mutual fund. जसं आपल्याला माहिती आहे की जिथे जास्तीत जास्त ऍडव्हान्टेजेस असणार आहेत अशाच ठिकाणी आपण काय करतो तर इन्व्हेस्टमेंट करतो, राईट. सो म्युच्युअल फंड मधून तुम्हाला सेव्हरल रिटर्न जर मिळाले, सेव्हरल रिटर्न, फक्त जो रेग्युलर रिटर्न आहे तो नव्हे तर त्याचबरोबर तुम्हाला अजून काही रिटर्न मिळत असतील, वी डेफिनेटली फोकस ऑन और प्रेफरन्स ऑन म्युच्युअल फंड. मग त्याचबरोबर काय आहे तर त्यांनी सांगितलेलं आहे पेमेंट ऑफ डिव्हिडंड इन्क्रीज झालं पाहिजे किंवा डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅपिटल गेन असलं पाहिजे, देन व्हॅल्यू ऑफ NAV इन्क्रीज झालं पाहिजे, तर आपण म्युच्युअल फंडचा ग्रोथ हा होऊ शकतो. क्लिअर. फर्स्ट, सेव्हरल रिटर्न. रिटर्न मध्ये कोणते आहेत फक्त लक्षात ठेवा. सेकंड, rising household income and saving. In the last few years, household income level have grown significantly. Then, individual increase in the household saving and considerable rise in household financial saving. So, point towards the huge market potential of the mutual fund industry in India. जसं आपल्याला माहित होतं की आधी बेसिकली म्युच्युअल फंडच्या आधी जर आपल्याला छोटे छोटे इन्व्हेस्टमेंट करायचे असतील तर आपण जनरली जर व्हिलेज मध्ये बघितलं तर त्या फारशा लेडीज काय करायच्या, बचत गटामध्ये काय करायचे तर इन्व्हेस्ट करायच्या किंवा फार फार तर कुठेतरी BC जसं आपण बघितलेलं आहे चिट फंड. पण जेव्हा म्युच्युअल फंड इंट्रोड्यूस झाला त्याच्यानंतर मात्र हाऊसहोल्ड इन्कम सुद्धा काय झालेला आहे, इन्क्रीज झालेला आहे आणि त्याचबरोबर जी काही रेंज ऑफ इन्व्हेस्टमेंट होती, रेंज ऑफ सेव्हिंग होती ती सुद्धा इन्क्रीज झालेली आहे. Third, low risk. Mutual fund invest in diversified portfolio security. जसं आपण सांगितलेलं आहे म्युच्युअल फंड असेल किंवा शेअर मार्केट असेल, स्टॉक एक्सचेंज असेल, दे ऑलवेज प्रोव्हाइड अ स्पेसिफिक पोर्टफोलिओ टू द इन्व्हेस्टर. तुम्हाला वेगवेगळा पोर्टफोलिओ दिलेला आहे ज्यामध्ये काय आहे, टप्पे सांगू नका, ज्यामध्ये काय आहे रिस्क लेवल आहे. ओके, ज्यामध्ये तुम्ही हाय रिस्क, मीडियम रिस्क, लो रिस्क काय करू शकता, सिलेक्ट करू शकता ऍज पर अवर कॅपॅबिलिटी, की तुम्ही किती रिस्क फेस करू शकता याच्यानुसार तुम्ही काय करणार आहात तर ती लेवल सिलेक्ट करणार आहात. सो म्युच्युअल फंड प्रोव्हाइड अ स्पेसिफिक पोर्टफोलिओ टू द इन्व्हेस्टर. That means this enable to small investor to hold diversified investment portfolio. And definitely small scale जे इन्व्हेस्टर आहेत, स्मॉल इन्व्हेस्टर आहेत ते काय करतील, आपल्याला जितकं पॉसिबल आहे तितकी ती लेवल काय करतील, सिलेक्ट करतील. सो ड्यू टू देअर डायव्हर्सिफाईड नेचर म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट हेल्प स्प्रेड रिस्क. आणि ह्या म्युच्युअल फंड मुळे काय होते तर रिस्क जी आहे ती स्प्रेड होते, वेगवेगळ्या पार्ट मध्ये काय झालेली आहे, स्प्रेड झालेली आहे. हेन्स दे आर कन्सिडर ॲज
सेफ इन्व्हेस्टमेंट ऑप्शन बाय द इन्व्हेस्टर. आणि अशामुळे इन्व्हेस्टरना एक सेफ वाटतं. जसं आपण टॅगलाईन सुद्धा बघतो, म्युच्युअल फंड सही है ना. कारण का सही आहे? कारण तुम्हाला तिथल्या त्यांनी सिक्युरिटी काय केलेल्या आहेत तर प्रोव्हाइड केलेले आहेत. नेक्स्ट, लिक्विडिटी. Mutual fund offer liquidity. Liquidity means we can easily convert bond, stock, debenture into cash. ओके, याच्यासाठी काय आपल्याला खूप वेळ वाट बघायची गरज आहे का? नाही, कारण आपण इझिली काय करू शकतो, आपली लिक्विडिटी घेऊ शकतो. सो म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर कॅन इझिली रिडीम देअर शेअर एनी टाइम. सो कधीही ते त्यांचे शेअर काय करू शकतात, रिडीम करू शकतात. जसं आपल्याला माहिती आहे ना, रिडीम म्हटलं की आपल्याला आपली थोडीशी ऑनलाईन शॉपिंग आठवते, ज्याच्यावरती तुम्हाला काही पॉइंट्स मिळतात. जेव्हा तुम्ही नेक्स्ट शॉपिंग करता तेव्हा ते पॉइंट काय करता, तुम्ही रिडीम करता. इट्स कॉल्ड अ रिडीम. सेम इथे सुद्धा तुम्ही काय करू शकता, तुमचे जे शेअर आहे ते इझिली रिडीम करू शकता. दॅट मीन्स कन्वर्टेड इनटू कॅश. देन द करंट नेट असेट व्हॅल्यू प्लस एनी रिडम्पशन फी. सो डेफिनेटली हे काय असणार आहे, म्हणजे असं नाहीये की तुमचे जे शेअर आहेत ते तुम्हाला कॅश मध्ये कन्वर्ट करण्यासाठी काही अमाऊंट स्पेंड करावे लागेल. नो, इट इज टोटली फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे. दॅट मीन्स लिक्विडिटी इज इझिली पॉसिबल इन म्युच्युअल फंड. क्लिअर लिक्विडिटी? ओके. नेक्स्ट, इन्व्हेस्टर्स प्रोटेक्शन. इन्व्हेस्टर प्रोटेक्शन. जसं आपल्याला माहिती आहे की हे सगळ्या प्रोटेक्शनच्या मागे कोणाचा हात आहे? सेबीचा. ऑब्विसली सेबीचा मेन इंटेन्शनच काय आहे, तर इन्व्हेस्टरला प्रोटेक्ट करणे, कुठेही त्यांचं एक्सप्लॉयटेशन होऊ नये, कुठेही माल प्रॅक्टिस होऊ नये, ह्या इंटेन्शनने सेबी काय करत असते तर काम करत असते. मग सेबी फक्त इन्व्हेस्टरला हेल्प करते का हो? नाही. जसं आपण बघितलेलं आहे, सेबी हेल्प ऑल्सो कंपनीज और क्लायंट म्हणतो आपण, त्या क्लायंटला सुद्धा काय करते तर हेल्प करते. आणि या दोन्ही मधला जो कोण दुवा असेल तर ती आहे सेबी. ओके, स्टॉक एक्सचेंज. देन as per the SEBI guideline, mutual fund are required to give much weighted towards protection of the investor. So these factor includes setting the grievance of investor, adhering their right by follow fair and transparent procedure of the investment. आणि जर काही सिच्युएशन अशी झाली आणि इन्व्हेस्टरचं थोडंफार असं अज्युम करू एक्सप्लॉयटेशन झालं, काही माल प्रॅक्टिसेस झाली, त्याच्या वेळी सुद्धा तुम्हाला सेबी काय करते, प्रोटेक्ट करते विथ द हेल्प ऑफ ग्रेव्हन्स रिड्रेसल सेल. ग्रेव्हन्स एक कमिटी असते, ती कमिटी प्रॉपर काय करते, तुम्हाला प्रोटेक्ट करते. म्हणजे जर तुम्ही ऍप्लिकेशन केलात तर त्याच्यावरती स्ट्रिक्टली ऍक्शन घेण्याचे राईट सुद्धा सेबीकडे दिलेली असतात. सो टोटली सेबी फोकस ऑन प्रोटेक्शन टू द इन्व्हेस्टर. क्लियर? नेक्स्ट, ट्रान्सपरन्सी. म्युच्युअल फंड आर गव्हर्न बाय सेबी. ओके, जिथे सेबी आहे तिथे प्रोटेक्शन आहे, ट्रान्सपरन्सी आहे, गाईडलाईन आहे, रूल्स रेग्युलेशन डेफिनेटली असणार आहे. सो म्युच्युअल फंड आर गव्हर्न बाय सेबी as per their guideline. So NAV have to be declared regularly. तो जे काही रूल्स रेग्युलेशन आहेत, NAV आहे, हे रेग्युलरली काय केले जातात, डिक्लेअर केले जातात. These days funds portfolio are made public a monthly basis also. म्हणजे जसं तुम्हाला पोर्टफोलिओ काय सांगितलेलं आहे, मंथली बेसिस वरती सुद्धा चेंज करून दिले जातात. फॉर एक्झाम्पल लास्ट मंथ मध्ये एखादी सिक्युरिटी जर हाय ब्रॅकेट मध्ये असेल तर ती नेक्स्ट मंथ मध्ये मे बी मॉडरेट लेवलला आली असेल किंवा लो लेवलला आली असेल. दॅट मीन्स मंथली डिस्क्रिप्शन जे काही आहेत किंवा मंथली पोर्टफोलिओ प्रोव्हाइडेड बाय सेबी ऍज पर दी रूल्स अँड रेग्युलेशन. ओके, so this disclosed through the offer document have become more comprehensive. कॉम्प्रेहेन्सिव्ह, जसं आपण सांगितलं की लास्ट मंथ मध्ये एक सिक्युरिटी थोडीशी हाय रिस्क मध्ये होती आणि ह्या मंथ मध्ये आपण तिला मॉडरेट लेवल मध्ये काय केलेलं आहे, डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. बट ते का केलं,
याचा सुद्धा रिझन तुम्हाला ह्या कम्प्रेहेन्सिव्ह डॉक्युमेंट मध्ये सेबी प्रोव्हाइड करते. कम्प्रेहेन्सिव्ह इन द सेन्स प्रोव्हाइड डिटेल इन्फॉर्मेशन अबाउट पर्टिक्युलर थिंग. डिटेल कम्प्रेहेन्सिव्हचं मिनिंग काय येतं? प्रोव्हाइड इन डिटेल इन्फॉर्मेशन अबाउट पर्टिक्युलर सिक्युरिटी. ही सिक्युरिटी हाय का आहे, ही सिक्युरिटी मॉडरेट का आहे किंवा लो का आहे, ऑल दिस इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड अंडर कम्प्रेहेन्सिव्ह पॉलिसी. आणि हे सगळं कोण करते तर सेबी करते. ओके, किती झाले? 6 ना? 5. एंट्री टू प्रायव्हेट म्युच्युअल फंड. जसे 2 डिकेट्सचा जर विचार केला तुम्ही, 2 डिकेट्स आधी म्युच्युअल फंडची इतकी ग्रोथ झाली होती का? नाही. कारण आपलं एक परसेप्शन असतं, जिथे सिक्युरिटी आहे तिथे कोण आहे? प्रायव्हेट सेक्टर आहे की गव्हर्नमेंट सेक्टर आहे? काय तुमचं परसेप्शन असतं? सिक्युरिटी आहे म्हटल्यानंतर प्रायव्हेट आहे की गव्हर्नमेंट आहे? गव्हर्नमेंट. ओके, जिथे जिथे गव्हर्नमेंट आहे असं आपण अज्युम करतो नेहमी ना, की आपण एखाद्या गव्हर्नमेंट, फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला खूप सारी इन्व्हेस्टमेंट करायची आहे करोडोमध्ये आणि तुमच्याकडे 2 ऑप्शन आहेत, एक पब्लिक सेक्टर बँक आहे आणि एक प्रायव्हेट सेक्टर बँक आहे, तर तुम्ही इन्व्हेस्टमेंट कुठे कराल? आजकाल भरोसा पण देऊ शकत नाही होणार. काही बँकाच्या बँका काय करतायत, सगळे लोक लुटतायत आणि फॉरेनला जाऊन शिफ्ट होतायत. तर कुठे हे करायचं? बट आतापर्यंत एक परसेप्शन काय आहे, वी मोस्टली फोकस ऑन गव्हर्नमेंट सेक्टर. कारण गव्हर्नमेंट आहे, जिथे जिथे गव्हर्नमेंट सेक्टर मध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करतो दॅट मीन्स सेफ. आलं लक्षात? बट फक्त गव्हर्नमेंटचे जे स्टॉक बघितले, बॉन्ड बघितले, डिबेंचर बघितले, इट इज द व्हेरी लिमिटेड. जर तुम्हाला म्युच्युअल फंड काय करायचं आहे, इन्क्रीज करायचं आहे, दॅट मीन्स ओपन डोअर फॉर अ स्मॉल स्केल इन्व्हेस्टर और अ प्रायव्हेट इन्व्हेस्टर. जर तुम्हाला ह्या म्युच्युअल फंडची जास्तीत जास्त ग्रोथ करायची असेल तर प्रायव्हेट सेक्टरवरती सुद्धा तुम्हाला ट्रस्ट ठेवावा लागेल. आणि आता जर तुम्ही बघितलं असेल, बेटर सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय प्रायव्हेट सेक्टर, राईट ना? पब्लिक सेक्टर मोस्टली परसिव्ह काहीतरी त्यांचं परसेप्शन आहे की नाही, लोक आपल्याकडे येत आहेत, आपल्याकडे ट्रस्ट आहे. बट प्रायव्हेट सेक्टर काय करतं हल्ली? पब्लिक सेक्टरला कॉम्पिट करतंय की त्यांना काय करायचे आहे, कस्टमरना रिटेन करायचे आहेत, कस्टमरना अट्रॅक्ट करायचे आहे. तुम्ही सेम ट्रीटमेंट बघा, एखाद्या पब्लिक सेक्टर बँकेमध्ये जा आणि सेम तुम्ही प्रायव्हेट सेक्टर बँकेमध्ये जा. आपल्या इथलंच एक्झाम्पल जर घ्यायचं असेल तर SBI मध्ये जायचं, एखादी सर्व्हिस घेण्यासाठी 1-2 तास तिथे ऑब्झर्वेशन करायचं बसून. एकदम रॉयल ट्रीटमेंट देतात आपल्याला SBI. आणि तेच थोडा वेळ काय करायचं, जायचं ICICI मध्ये जा किंवा अदर कोणत्या तरी एका बँकेत जा, ज्या काय आहेत तर प्रायव्हेट सेक्टर आहे. किंवा एखाद्या साध्या ब्राह्मणी हितवर्धिनीमध्ये जा, तिथे मिळणारे ट्रीटमेंट बघा. इट्स अ डिफरंट. कारण ते नेहमी कस्टमर ओरिएंटेड आहे, कस्टमरना फोकस करते. पब्लिक सेक्टर काय म्हणते, तर हे कस्टमर जाणार आहेत कुठे, येणार आहेत आपल्याकडे शेवटी, कारण आपण त्यांना सेफ्टी देतोय, आपण त्यांना सिक्युरिटी देतोय. पण याच्यावरती मी रिसर्च केला, माझी जी PhD आहे ना ती याच टॉपिक वरती, की वाय दे ट्रीट रॉंगली टू दी कस्टमर. जर आपलेच पैसे घेऊन आपल्याला काय करतात, ते रॉंगली का ट्रीट करतायत, मग अजून त्यांचा बिझनेस इन्हान्स होण्यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे. आणि प्रायव्हेट सेक्टर, पब्लिक सेक्टर, त्यांनी याच्यावरती रिसर्च केलेली आहे. सो लेट कम टू द पॉइंट. जर आपण प्रायव्हेट सेक्टरना थोडासा डिमांड दिलं किंवा त्यांच्यासाठी आपण डोअर ओपन केलं, डेफिनेटली म्युच्युअल फंडची ग्रोथ काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. क्लिअर? देन प्रोफेशनल मॅनेजमेंट. प्रोफेशनल मॅनेजमेंट. The pool of money collected by mutual fund in managed by a professional person. बेसिकली शेअर मार्केट मधलं जर तुम्हाला नॉलेज हवं असेल किंवा तुम्हाला एखादी क्युरी आहे, तर समोरचा सॉल्व्ह करणारा पर्सन हा थोडासा प्रोफेशनल असला पाहिजे किंवा एक्सपर्ट असला पाहिजे. सिंपल थिंग. जसं बेसिकली आपल्याला एखादं नॉलेज हवं आहे, आपण कोणत्याही पर्सन कडे जातो का हो? नाही. तर आपल्याला माहिती आहे, तर तुम्ही म्हणाल की मॅडम थोडंसं सायन्स शिकवा, मला शिकवता येईल का? तर नाही, माझं स्पेशलायझेशन काय आहे, अकाउंटन्सी आहे. फार फार तरी मी इकॉनॉमिक्सचं नॉलेज तुम्हाला देऊ शकते, कारण मी मास्टरी पण इकॉनॉमिक्स मध्ये घेतली. तो सिंपल थिंग की आपण आपलं प्रोफेशन काय आहे किंवा म्युच्युअल फंड मध्ये जे जे तुम्हाला गायडन्स करणारे पीपल आहेत ते कोण असले पाहिजेत, तर प्रोफेशनल पर्सन असले पाहिजेत आणि त्याचबरोबर त्या फील्ड मधले एक्सपर्ट असले पाहिजे. जसं स्टॉक एक्सचेंज आपल्याला काय सांगतं,
तुम्हाला आम्ही कोण दिलेले आहेत तर ऑथोराइज ब्रोकर दिलेले आहे. त्यांच्याकडे या, तुम्ही ज्या काही तुमच्या क्युरीज असतील त्या सॉल्व्ह करा. कारण ते असेच नाहीयेत तर त्यांना आम्ही एक्झाम द्यायला सांगितलेली आहे. ते एक्झाम क्वालिफाईड करून मग ऑथोराइज ब्रोकर झालेले आहेत. दॅट मीन्स when we focus on development and growth of mutual fund, that time we will concentrate also professional person and expertise. ह्या दोन फॅक्टरवरती सुद्धा आपल्याला काय करावं लागेल, फोकस करावा लागेल. क्लिअर? इट इज इन आपण किती पॉइंट बघितले बघा, 7 बघितले ना, 8 झाले ना. काय बघितलं आपण, फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर ग्रोथ ऑफ म्युच्युअल फंड. फर्स्ट पॉइंट मध्ये बघितलं आपण मॉनिटरी बेनिफिट. when we focus on maximum growth of mutual fund, that time we provide various benefit to the investor. आपल्याला वेगवेगळे बेनिफिट इन्व्हेस्टरना द्यावे लागतील. सेकंड बघितलं आपण रायझिंग हाऊसहोल्ड इन्कम अँड सेव्हिंग. ओके, म्युच्युअल फंड बरोबर आपल्याला काय करायचे, हा सगळ्या स्मॉल स्केल इन्व्हेस्टरना सुद्धा एकत्र आणून त्यांची ग्रोथ करणं सुद्धा महत्वाचं आहे. लो रिस्क मध्ये बघितलं आपण म्युच्युअल फंड प्रोव्हाइड डायव्हर्सिफाय पोर्टफोलिओ ऑप्शन. तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन देत आहेत, त्यामुळे काय होणार आहे तर डेफिनेटली रिस्क ही स्प्रेड होते. जेव्हा रिस्क स्प्रेड होईल, दॅट मीन्स स्मॉल इन्व्हेस्टर कॅन इझिली अट्रॅक्ट टू दी म्युच्युअल फंड. म्युच्युअल फंड कडे ते इझिली अट्रॅक्ट होऊ शकतात जर तुम्हाला त्यांना पोर्टफोलिओ देता आला तर. देन लिक्विडिटी. when we provide liquidity, definitely म्युच्युअल फंडची ग्रोथ आपल्याला बघायला मिळेल. लिक्विडिटी मध्ये आपण काय सांगितलं, they can easily redeem their share into cash quickly. त्यांना त्यांची शेअर, डिबेंचर, बॉन्ड जे काही आहे, कमर्शियल पेपर, हे सगळे इझिली कॅश मध्ये कन्वर्ट करता आले पाहिजेत विदाउट एनी डिफिकल्टीज, विदाउट एनी टाइम कन्झ्युमिंग. तर तुमच्या म्युच्युअल फंडची ग्रोथ ही डेफिनेटली होऊ शकते. देन इन्व्हेस्टर प्रोटेक्शन. आणि ह्या सगळ्या गोष्टी दिल्यामुळे आज आपल्याला बघायला मिळतं की म्युच्युअल फंड हा जास्तीत जास्त ग्रोथ करत आहे. राईट. सो इन्व्हेस्टर प्रोटेक्शन मध्ये बघितलं आपण सेबी काय करते, गाईडलाईन्स प्रोव्हाइड करते, पोर्टफोलिओ देते, आणि त्याचबरोबर मंथ वाईज रिव्हिजन म्हणतो आपण, किंवा जे काही डायव्हर्सिफिकेशन आहे ते मंथ वाईज तुम्हाला काय केलेले आहे, इन द हेल्प ऑफ कम्प्रेन्सिव्ह पॉलिसी. कम्प्रेन्सिव्ह पॉलिसीच्या अंडर, गाईडलाईनच्या अंडर तुम्हाला वेगवेगळे रिस्क हे दिलेले आहेत की तुम्ही कोणत्याही रिस्क मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता, कोणत्याही पोर्टफोलिओ मध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट ही करू शकता. देन ट्रान्सपरन्सी. कारण हे सगळं सेबी किंवा गव्हर्नमेंटच्या अंडर, सेबी कोणाच्या वतीने काम करते बघितलं होतं, आठवतंय? गव्हर्नमेंटच्या वतीने. सेबी स्वतःचे काही राईट्स आहेत तर सेबीकडे नाही. सेबी सुद्धा गव्हर्नमेंटच्या अंडर काय करते तर काम करते. दॅट मीन्स म्युच्युअल फंड रन बाय सेबी अँड सेबी रन बाय. देन ट्रान्सपरन्सी इथे जास्त बघायला मिळेल. अजून तुम्हाला जास्तीत जास्त ग्रोथ करायची असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे, प्रायव्हेट सेक्टरना काय केलं पाहिजे, ओपन डोअर केलं पाहिजे म्युच्युअल फंड साठी, की तुम्ही या आणि म्युच्युअल फंड मध्ये जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट करा. प्रोफेशनल मॅनेजमेंट. दॅट मीन्स गाईडलाईन किंवा जे काही हँडलिंग आहे, हँडलिंग थ्रू प्रोफेशनल मॅनेजमेंट. Then expertise professional management is necessary for the expansion and growth of mutual fund. जर तुम्हाला ग्रोथ करायची असेल, एक्सपान्शन करायचं असेल तर डेफिनेटली तुम्हाला एक एक्सपर्टाइजची गरज आहे किंवा प्रोफेशनल स्टाफची इथे गरज असते. क्लिअर? थँक्यू.